नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। यामध्ये फ्रेंड्स आपण 31 फॉर्म्युले पाहणार आहोत। ऑलरेडी आपण काही फॉर्म्युले पाहिलेले आहेत आणि तुम्ही जर ते फॉर्म्युले पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्ही ते फॉर्म्युले नक्की पहा। आता फ्रेंड नेक्स्ट फॉर्म्युला पाहणार आहोत आपण ॲव्हरेज इफ। आता नॉर्मली ॲव्हरेज तर कसं काढायचं हे तुम्हाला माहित असेल, बट ज्यावेळेस काहीतरी कंडिशन असेल आणि आपल्याला जर त्याचं ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला ते ॲव्हरेज इफ यूज करावा लागतो। फ्रेंड्स ॲव्हरेज इफ कधी यूज करावा लागतो? ज्यावेळेस एकच कंडिशन असेल त्यावेळेस आपण ॲव्हरेज इफ यूज करतो। आता कंडिशन म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काहीतरी ट्रान्झॅक्शनचा डेटा आहे, त्यामध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन टाईप आहेत, म्हणजे ऑनलाईन आहे, कॅश आहे, डेबिट कार्ड आहेत, असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि ते मल्टिपल टाइम रिपीटेड आलेले आहेत आणि त्यापुढे अमाऊंट आहे। तर आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊन किती अमाऊंट कलेक्ट झाली याचं जर ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला ते ॲव्हरेज इफ यूज करावा लागतो। आता हे आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत फ्रेंड। ही थेरॉटिकली तुमच्या जरी लक्षात आलं नाही तरी टेन्शन घेऊ नका, आपण प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत। बट फ्रेंड्स, ह्या सर्व गोष्टींचा या फॉर्म्युल्याचा यूज तुम्हाला कधी होईल? ज्यावेळी तुम्ही स्वतः या गोष्टींची प्रॅक्टिस कराल त्यावेळेस। तर त्यासाठी प्रॅक्टिस फाईलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। फ्रेंड्स, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि मेन म्हणजे फ्रेंड आणखीन एक की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक सरप्राईज घेऊन आलेले आहे। बट ते सरप्राईज काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच समजेल। सो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। तर प्रॅक्टिकली ह्या फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण येऊया आपल्या एक्सेल शीटकडे। तर फ्रेंड्स, हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे आणि इथे त्यासाठी आपण हा डेटा घेतलेला आहे। या डेटामध्ये काय आहे? डेट आहे, ट्रान्झॅक्शन टाईप आहे, डेबिट क्रेडिट आहे, अमाऊंट आहे आणि इथे आपल्याला टोटल आणि ॲव्हरेज इफचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। आता इथे आपल्याला काय करायचं हे परत एकदा समजून घ्या। आपण तर पाहिलेलंच आहे ॲव्हरेज इफचा काय यूज होतो, बट इथे प्रॅक्टिकली समजून घ्या। आता इथे काय आहे? इथे ट्रान्झॅक्शन टाईप आहे, यामध्ये ऑनलाईन, कॅश, डेबिट कार्ड असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि आपल्याला काय काढायचं? ऑनलाईनचं ॲव्हरेज काढायचं, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती वेळा आले? इथे 1 2 इथे 3 आहे, नंतर इथे 4 टाइम ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आलेत आणि त्याच्या पुढे काहीतरी अमाऊंट आहेत। तर याचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं, टोटल ऑनलाईनचं ॲव्हरेज किती, कॅशचं किती आणि डेबिट कार्डचं किती हे आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत ॲव्हरेज इफ। हा फॉर्म्युला अगदी इझी फॉर्म्युला आहे फ्रेंड्स। इथे पहा ॲव्हरेज, नंतर इथे ॲव्हरेज इफ आणि इथे पहा फाइंड ॲव्हरेज, म्हणजेच ॲरिथमेटिक मीनच काढतो आपण फॉर द सेल स्पेसिफाईड बाय गिवन कंडिशन और क्रायटेरिया। इथे कंडिशन आहे, इथे यस नाही आहे फ्रेंड, कारण आपण इथे ॲव्हरेज इफ घेतोय। ज्यावेळेस आपण ॲव्हरेज इफ्स घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला इथे यस दिसेल, बट आपण घेत आहोत ॲव्हरेज इफ आणि ॲव्हरेज इफमध्ये काय सांगितलं की फाइंड ॲव्हरेज फॉर द सेल स्पेसिफाय बाय गिवन कंडिशन और क्रायटेरिया। जो काय आपण क्रायटेरिया देणार आहोत त्या क्रायटेरियानुसार याचं इथे ॲव्हरेज आपल्याला फाइंड आउट होणार आहे। समजलं? घेऊया टॅब बटन। आता टॅब बटन नंतर इथे पहा, याचा सिंटॅक्स समजून घ्या। सिंटॅक्स अगदी इझी आहे, आर्ग्युमेंट अगदी इझी आहेत। रेंज, क्रायटेरिया, रेंज म्हणजे क्रायटेरिया रेंज आहे, नंतर त्याचा क्रायटेरिया, नंतर ॲव्हरेज रेंज की कशाचं कोणत्या कॉलममध्ये नंबर आहे आणि त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे। ॲव्हरेज रेंज म्हणजे इथे तुम्हाला नंबर असणं गरजेचं आहे, कारण मग ॲव्हरेज कशाचं काढणार फ्रेंड? नंबर तर पाहिजेच ना ॲव्हरेज काढण्यासाठी। तर पाहिजे रेंज आणि क्रायटेरिया। तर रेंज म्हणजे क्रायटेरिया रेंज। आता क्रायटेरिया रेंज, आपला क्रायटेरिया पहिला काय आहे? ऑनलाईन। तर ऑनलाईन आपल्याला ह्या डेटामध्ये कोणत्या कॉलममध्ये फाइंड आउट होते? हो, या कॉलममध्ये होते। तर आपण हा कॉलम असाही सिलेक्ट करू शकतो किंवा असाही डायरेक्ट सिलेक्ट करू शकतो। सिलेक्ट केली रेंज, आपण क्रायटेरिया रेंज सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर देऊया कॉमा, कॉमा नंतर क्रायटेरिया, हा आहे आपला ऑनलाईन हा क्रायटेरिया। त्यानंतर ॲव्हरेज रेंज, ॲव्हरेज कशाचं काढायचं फ्रेंड्स? इथे अमाऊंटचं काढायचं, म्हणजे आपल्याला ऑनलाईनमध्ये हे ज्या पुढे अमाऊंट आहेत ना त्याचं आपल्याला इथे ॲव्हरेज काढायचं। म्हणून आपल्याला हे अशा प्रकारे हा कॉलम आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागेल आणि सिलेक्ट करून आपण करूया फक्त इंटर आणि इंटर केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं इथे ॲव्हरेज आलेलं आहे। आता फ्रेंड्स, हे ॲव्हरेज म्हणजे प्रॉपर बरोबर आलं का नाही हे सुद्धा आपल्याला चेकआउट करता आलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला एक्सेलचेच फॉर्म्युले यूज करता आले पाहिजे। बट त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छिते। फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया। तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे। म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेल
डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे। बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखी बरेच काही। नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत। आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल, एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे। एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, ChatGPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे। ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे। बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही, हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे। बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते। आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे। मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना। तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे। त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा। बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल। आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा। त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का। हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार। तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता। आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे, म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो। तर हा सर्टिफाईड कोर्स आहे, घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे। लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत। एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे। सो त्वरा करा। फ्रेंड्स, परत येऊया आपण आपल्या टॉपिककडे। आपल्याला काय फाइंड आउट करायचं की हे आपला रिझल्ट प्रॉपर आलाय की नाही, आपल्याला चेक व्हेरीफाय करायचे। तर व्हेरीफाय करण्यासाठी आपण काय करूया, इथे घेऊया सम इफ फॉर्म्युला यूज करूया। आपण काय करूया, सम इफ टॅप आणि आता इथे रेंज कोणती घ्यायची, आपल्याला ही रेंज घ्यायची, क्रायटेरिया रेंज घ्यायची। तर हा आहे आपला क्रायटेरिया। आता हे मी काय घेतल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल, क्रायटेरिया आहे ऑनलाईन। नंतर इथे सम रेंज, इथे काय दिसतंय तुम्हाला, सम रेंज। तर सम रेंज कोणती आहे आपली, ही आहे आपली सम रेंज। अशा पद्धतीने सिलेक्ट केली आणि केली इंटर। ओके, तर हे काय झालं, फक्त इथं ऑनलाईनचे ॲडिशन आले, फक्त तुम्हाला ऑनलाईनची इथे टोटल आलेली आहे, इथे सम आलेली आहे। ऑनलाईनच्या पुढे जे अमाऊंट आहेत त्याची इथे टोटल आलेली आहे। तुम्ही डायरेक्ट एक सुद्धा सिलेक्ट करू शकला असतात, बट ज्यावेळी फ्रेंड डेटा मोठा असतो त्यावेळी असं एक सिलेक्ट करत बसणं योग्य नाही। मग आपण शिकतोय कशासाठी फ्रेंड, फॉर्म्युले। सो आत्तापासून छोटा जरी डेटा असेल तर फॉर्म्युले यूज करायला शिका। आता नंतर यूज करणार आहोत आपण काउंट इफ आपण परत पाहतो, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण तेवढी होती। आता काउंट इफसाठी आपण रेंज सिलेक्ट करत आहोत, म्हणजे ही झाली क्रायटेरिया रेंज आणि त्यानंतर क्रायटेरिया झाला आपला हा ऑनलाईन आणि करूया इंटर। तर इथे आलं आता 4। आता हे कशासाठी घेतलंय तुमच्या लक्षात आलं असेल, कारण ॲव्हरेज कसं काढतात फ्रेंड्स माहितीच आहे, तुम्ही शिकलेच असताल ॲव्हरेज कसं काढायचं। तर इज इक्वल टू दिस डिवाइड बाय दिस। ओके, आणि करूया इंटर। तर आपली ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे आपलं ॲव्हरेज इथे बरोबर आलेलं आहे।
आता हे झालं फक्त ऑनलाईनचं. आता कॅशचं पण काढायचं, डेबिट कार्डचं पण काढायचं. बट जर डायरेक्ट आपण फॉर्म्युला जर ड्रॅग केला तर आपला रिझल्ट येईल का फ्रेंड? रिझल्ट येईल, बट प्रॉपर येईल का नाही हे माहीत नाही. कारण इथे पहा B2 to B14 रेंज सिलेक्ट झालेली आहे. त्याचप्रमाणे जर इथे खाली गेलो तर B3 to B15 सिलेक्ट झालेली आहे. आणि B15 कडे तर आपल्याकडे काही डेटा नसताना सुद्धा ही रेंज सिलेक्ट झालेली आहे. सो आपल्याला इथे काय करावं लागेल, इथे आपल्याला फिक्स करावं लागेल. आणि त्यासाठी काय करावं लागेल, $साइन यूज करावं लागेल. तो आपण यूज करून घेऊया. आता इथे F4, त्यानंतर F2 फिक्स करायची गरज आहे का? F2 फिक्स करायची नाही गरज, कारण F2चं F3 होणार आहे, नंतर F4 होणार आहे. बट इथे आपल्याला जी आपली ॲव्हरेज रेंज आहे ना ती तर आपली सेम राहणार आहे. सो ती फिक्स करण्यासाठी परत एकदा आपल्याला F4 प्रेस करावं लागेल. आणि F4 प्रेस करून आपण हे दोन्ही ज्या रेंज आहेत त्या फिक्स केलेले आहेत. आणि आता इथे डबल क्लिक करा. हा रिझल्ट तोच आला, रिझल्ट प्रॉपर आला. बट जर जास्त डेटा असेल तर तुम्ही तर पाहिलं ना खाली कसं म्हणजे जास्त सिलेक्ट होत होतं. तर अशा पद्धतीने आपण इथे हे पहा, इथे तुम्हाला दिसेल आता B1 to B13च आहे, प्रॉपर B1 to B13 आहे. इथे झालं आहे का B3 to B15 झालं का? नाही, कारण आपण इथे काय यूज केलेलं आहे, $साइन. आणि $साइन कसं यूज करायचं, कधी यूज करायचं हे अगदी आपण प्रॉपर पाहिलेलं आहे. या अगोदरचे लेसनसुद्धा तुम्ही नक्कीच पाहिले असतील, तर त्यामध्ये आपण $साइनचा यूज केलेला आहे. तुम्हाला जर फिक्स रेफरन्स पाहिजे असेल तर इथे $साइनचा यूज करावा लागतो, कारण रिलेटिव्ह रेफरन्स आणि फिक्स रेफरन्स असे दोन रेफरन्स असतात एक्सेलमध्ये. तर फिक्स रेफरन्स पाहिजे असेल तर तिथे $साइनचा यूज करावा लागतोच. आता समजा तुम्हाला समजलं नसेल तर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण $साइनसाठी. समजा असे काहीतरी नंबर आहेत आपल्याकडे आणि ह्या नंबरमध्ये आपण काहीतरी ॲड करतोय. आता समजा ज्यावेळेस आपण असं काहीतरी ॲडिशन करतोय, यामध्ये असं घेतलं आपण नंबर आणि इथे गेल्यानंतर आपण = घेऊया दिसेल आणि इंटर करूया. आणि ज्यावेळी आपण इंटर करतो फ्रेंड्स, त्यावेळी पहा इथे जर यावेळेस आपण डबल क्लिक करतो त्यावेळी ते बाकीच्यांचे पण रिझल्ट ॲटोमॅटिक येतात. कारण त्यांनी काय केलं, त्यांनी याचा रिलेटिव्ह रेफरन्स घेतला, म्हणजे I8 to J8 घेतला. नंतर खाली गेल्यानंतर इथे I9 to J9 घेतला, म्हणजे रिलेटिव्ह रेफरन्स घेतला. बट आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन व्हॅल्यू नाहीत, समजा ह्या डिलीट केल्या आणि आपल्याला ही 78 ह्या सर्वांमध्ये ॲड झाली पाहिजे. 78 ह्या सर्वांमध्ये ॲड झाली पाहिजे. हां, आपण फर्स्ट घेतलं, यामध्ये काय केलं, आपण ह्या दोन सेलचं ॲडिशन केलं बरोबर. नंतर यावरती गेलो, डबल क्लिक केलं तर इथे जे बाकीचे ज्या दोन सेल आहेत ना त्यामध्ये 95 आणि 45 येते. कारण इथे पहा ना, इथे I8 घेतला, J8 घेतला त्याने, बट J8मध्ये व्हॅल्यूच नाही ना. आपल्याला ही व्हॅल्यू न घेता आपल्याला ही व्हॅल्यू यायला पाहिजे होती याच्यामध्ये. तर हे झालं रिलेटिव्ह रेफरन्स. तर आपल्याला इथे 78चा आपल्याला इथे फिक्स रेफरन्स क्रिएट करता आला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला लिहितो ना फ्रेंड्स, तर त्याला इथे आपल्याला फिक्स करावं लागेल. आणि फिक्स करण्यासाठी आपल्याला इथे F4 प्रेस करावं लागून इंटर करावं लागेल. आणि आता पहा, ज्यावेळी आपण याच्यावर डबल क्लिक करू त्यावेळेस तुम्हाला इथे बाकीच्यांचे पण रिझल्ट आलेले दिसतील. म्हणजे 95 मध्ये 78 ॲड झालेले आहेत. इथे पहा ना, इथे 100 करा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा सगळीकडे 100 ॲड झालेले आहेत. म्हणजे यांनी काय घेतला, फिक्स रेफरन्स घेतला. आणि याला म्हणतात फिक्स रेफरन्स. आणि हा फिक्स रेफरन्स कशामुळे आला, तर युजिंग $साइन म्हणजे कॉलमच्या अगोदर पण आणि रोच्या अगोदर पण. आणि हे कुठेही तुम्ही घेतलं तर हे J7च राहणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह रेफरन्स J8 वगैरे होणार नाही, किंवा कॉलम नंबर पण चेंज होणार नाही आणि रो नंबर पण चेंज होणार नाही. कारण इथे त्यांनी दोन्ही ठिकाणी $साइन यूज केलेलं आहे. आणि हे फिक्स रेफरन्ससाठी आपण $साइन यूज करतो. म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी पण हे तुम्हाला मी क्लिअर करून सांगितलेलं आहे. तर फ्रेंड्स, आपण ॲव्हरेज इफ अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते, प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.